नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आता सकाळची वेळ आहे आणि बघा मी आता चाय आणि बिस्किट खाते. मला इथे बोरोलीला जायचं होतं, तर त्यासाठी लवकर उठून रेडी झाले मस्तपैकी. आणि आता थोडा आराम आहे, कारण माझी मम्मी वगैरे माझ्या मुलीला सगळं भरवते वगैरे. सकाळी ती कामावर जाण्याच्या अगोदर तिला भरवून वगैरे सगळं हे करते. कसलं बोल मी आता चालले माझ्या मुलीचं बर्थ सर्टिफिकेट काढायला. बघू भेटते काय, कधीचं ॲप्लिकेशन दिलं आहे. चला आता. तर आम्ही तर आत्ताच आले. काम तर झालं, मुलीचं बर्थ सर्टिफिकेट तर भेटला, पण एवढ्या फेऱ्या मारायला लागल्या काय विचारूच नको. आणि 17ची डेट होती, त्यांनी 18ची डेट केले. मी जाऊ दे, जे डेटवर आहे ना तीच डेटवर, त्याच डेटवर द्या. तर त्यांनी दिलं काढून. आता झालं एक त्याचं काम. मुंबईला आल्यानंतर हा तरी काम झाला माझं. आणि बाकी आदू आणि श्रेया तर घरी एकटेच होते. माझी मम्मी गेले कामावर आणि हे दोघं जण एकटेच होते. श्रेया तर झोपली होती. मी येण्याच्या अगोदरच उठले होते आणि हा तर नाश्ता करत होता. आणि आज तर पूर्ण दिवसाचा ब्लॉग दिसेल. मी तुम्हाला माझी फॅमिली पण दाखवते, तुम्हाला माझी मम्मी बहिणी वगैरे किती जण आम्ही राहतो इथे, किती जण मुंबईला राहतात, माझी फॅमिली किती आहे ते सगळं दिसेल तुम्हाला. श्रेया तिथे झोपलेली आहे. हे बघा, इथे दरवाजीची इथेच TV आहे, इथे मंदिर आहे. हे सगळं इग्नोर करा, सगळं सामान. हे कपाट ठेवलं इथे एक कपाट ठेवलंय आणि इथे एक बेड आहे आणि इथे श्रेया आहे आणि इथे आदू आहे आणि हे फ्रीज वगैरे. हा किचन आहे, हे सगळं किचन आहे आणि ह्या साईडला बाथरूम आहे. हे सगळं तुम्ही पसारा नाही बोलू शकत, कारण घर छोटं आणि सामान जास्त आहे ना, त्याच्यामुळे पसारा नाही आहे, व्यवस्थितच आहे. आणि असं माझ्या मम्मीचं घर आहे भाड्याचं. इथे मी तर तुम्हाला मी संध्याकाळी दाखवते माझी फॅमिली कोण कोण आहे. आता एवढं सगळं आहे. हा असं छोटासा घर आहे मुंबईमधला माझ्या घर मम्मीचा, भाड्यानेच आहे, भाड्याचंच आहे. हा असं घर आहे आणि तिथे बाहेर एरिया. हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही? तर ना आम्ही इथे मुंबईला आलेलो आहोत. तर श्रेयाचे ना केस पण वाढलेली आहेत, तर आता आम्ही जातोय श्रेयाचे केस कापायला. तर तुम्हाला केस कापल्यानंतर तुम्हाला दाखवते कशी दिसते. ओके, बघा किती वाढलेत, छान आहेत केस माझ्या बायकोची. पण जाम तिला ना सर्दी तर कसे कापल्यानंतर कसे दिसतात ते तुम्हाला दाखवते. थँक्यू.
कितना हे बघा माझ्या मुलीची हेअरस्टाईल कशी दिसते? चांगली दिसते. कशी दिसते सांगा प्लीज कमेंट मध्ये. कशी दिसते माझी श्रेया? छान दिसते ना? मस्त दिसते. बंद करू. बहीण आता झाले. आणि श्रेया इथे बा. आई श्रेयाची हेअरकट कशी वाटली तेही सांगा. आणि हा बंदर बघा कसं खेळतोय. चिडून बसला झोपला रागवलाय तो. श्रेया काय रडायला काय झालं? एवढं पण मजाक नाही. सॉरी आदू. तू बंदर नाही तू आदू आहे. गरमी होते तुला. सॉरी. ही माझी सेकंड वाली बहीण आहे. थर्ड वाली अजून आली नाहीये. सेकंड वाली हा सेकंड वाली. आणि ही मच्छी आणले तिने तर ती आज कशी बनवणार आहे ते दाखवणार आहे. कधी होईल दामिनी जेवण? किती वाजता होईल? मिनिमम 10 वाजता. 1 तास तरी लागतो. चला तर या व्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला ती कुठल्या वेगळ्या पद्धतीने बनवते कोलंबीचा रस्सा ते दाखवणार आहे. ती पोरगी कोलंबीचा रस्साने काय बनवणार आहे? फ्राय वाली कोलंबी. न्यू 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 फ्राय कोलंबी आणि कोलंबीचा रस्सा. चला आता पहा. काय आणलंय हे? खाल्लं मी मागे आलेले तेव्हा. मैं किसमें खाऊ यार? ही बघा ही माझी थर्ड वाली बहीण आणि ही तिची मैत्रीण. अरे युट्यूब मध्ये फेमस होशील. युट्यूब चॅनल आणि आहे तिने आता कामावून येताना आणलंय. काय आहे शो कुरकुरे शो. अरे मेरे को भी खाना. फ्राय आहे की रस्सा? हे पहिला याच्यात हल्दी आणि मीठ हे टाकलं जातं. त्या कारणाने ते वैस लागत नाही. त्याच्या हल्दी मीठ हिंग आणि कोकम हे टाकलं जाऊन हे थोडंसं रेस्टसाठी ठेवायचं. ज्या कारणाने त्याचा जे वैसपण आहे तो कमी होतो. आणि ग्रेव्ही कधी होणार? ग्रेव्हीची जोपर्यंत हे रेस्ट होतं तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करू. अद्रक पेस्ट नाही टाकली? अद्रक पेस्ट नंतर टाकलं जातं, आधी नाही टाकलं कारण हे नंतर परत धुवायचं आपल्याला. त्याच्यात आहे खोबरा, मिरची, कलर येण्यासाठी टॅमॅटो आणि ती काय असतं ती मिरचीला काय म्हणतात? ढोबरी मिरची काय म्हणतात त्याला? ढोबरी नाही, हां काश्मीरी लाल मिरची, लसूण, थोडंसं अद्रक, थोडंसं मिरच्या, त्याच्याने एक पेस्ट बनवते. बस एवढं पेस्टसाठी लागतं. हे थोडंसं फ्रायला आणि ते रसाला चाय नाही नाही चाय पियाले आम्ही खाली मला पाहिजे. दुपारी बनवलं रस फ्रीज मध्ये ठेव, उद्या खायला.
हल्दी मसाला, धना पावडर, मीठ, हे फक्त फ्रायसाठी आहे, ह्याचा ग्रेव्हीचा. घेते सांगू. टाकलेला आहे आणि इथं मस्त झणझणीत फ्राय झालेला आहे. झालं काय थोडंसं शिजलेलं तर वाटतंय, थोडंसं पाहिजे. आणि याच्यात मसाला नाही टाकला नाही, त्याला जोपर्यंत तेल सुटत नाही थांबवायचं. तो रेडी झालेला वाटून टाकलेला आहे, त्याच्यात मसाले टाकणार आहे तेल सुटल्यानंतर. नॉर्मल आपण जे वापरतो तेच मसाला टाकले.
तेल सुटल्यानंतर कोळंबी टाकणार, मग थोडं पाणी शिजवून झालं की रेडी.